कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटून बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जो सोला लाईक करून नसेल का, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो. करू शकता कांदा पृष्ठी शेतकऱ्यांच्या दिल्लीतील अर्धलग्न आंदोलनास स्वतंत्र भारत पक्षाचा पाठिंबा. बघू शकता संपूर्ण बातमी स्क्रीनवर. शकता महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोसळलेल्या कांद्याच्या दरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने निश्चित धोरण ठरवावं, यासाठी 4 कांदा उत्पादक शेतकरी दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्थनग्न होऊन आंदोलन करत आहे. संबंधित मंत्र्यांना भेटून उपाययोजना करण्याचे निवेदन देत आहे. या आंदोलन शेतकऱ्यांना स्वतंत्र भारत पक्षाचा पाठिंबा असल्याचं पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी जाहीर केले. कांदा दर फारच घसरले असून उत्पादन खर्चही भरून निघत नाही. कांदा उत्पादनाला दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने काही उपाययोजना करावी, या मागणीचे निवेदन घेऊन पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील 4 शेतकरी सागर फराटे, विजय साळुंके, परशुराम मचाले एकंदरीतच आदी शेतकरी या ठिकाणी आहे. दिल्लीतील जाऊन धडकले आहे. अर्धनग्न अवस्थेत गळ्यात कांद्याच्या माळ घालून खांद्यावर कांद्याची गोणी घेऊन ते संबंधित मंत्र्यांना भेटून निवेदन देण्याचा प्रयत्न करत आहे. कांदा निर्यात धोरण संदर्भात व कांद्याचे कमी दरामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाईबाबत जॉईंट सेक्रेटरी कृषी मंत्रालय भारत सरकार पी अनबलगन यांना निवेदन दिले. त्यांनी अर्धनग्न अवस्थेत कृषी मंत्र्यांसमोर या शेतकऱ्यांनी गेटवर सरकारने शेतकऱ्यांच्या केलेल्या अर्धनग्न अवस्थेतील प्रतिकात्मक स्वरूप म्हणून कांद्याला माळा गळ्यात घालून त्यांच्याबरोबर कांद्याची एक पिशवी खांद्यावर कांद्याची पिशवी घेऊन पोहोचलाय. कृषी मंत्री उपस्थित असल्याने जॉईंट सेक्रेटरी कृषी मंत्रालय भारत सरकार अनबगलन पी यांची भेट घेतली. या प्रसंगी चाळीत साठलेला व शिल्लक असलेल्या कांद्याची केंद्र सरकारने काही करण्याच्या विचारात आहे, मात्र महाराष्ट्र शासन अद्याप प्रस्ताव पाठवला नाही, असे जॉईंट सेक्रेटरी यांचं म्हणणे होते. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आश्वासन दिले आहे. धन्यवाद. धन्यवाद.